परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। अहम वृत्ति विषय कुटस्थ और आभास का भान क्रम से अथवा एक क्रम विना होवे। ठीक है, आभासी तुम्हाला लक्षात आलं, आभासी जीवाचं स्वरूप आहे, आभासी कुटस्थाचं प्रतिबिंब आहे। कुटस्थ असं निर्विकार चेतन स्वरूप आहे आणि त्याचं प्रतिबिंब पडछाया तुम्हाला ज्या शब्द कळेल याच्यामध्ये अहम ही पद्य आहे, मी याच्यामध्ये कुटस्थ आणि जीव याचा एकदम अनुभव येतो का क्रमण येतो असं त्याचा विचार आहे। पण हे क्रम नाही याच्यात, जसं जेव्हा लावल्याबरोबर प्रकाशांच्या प्रकाशातल्या आणखीन पदार्थ आणि दिवा याची एकदम प्रक्रिया येते, अनुभव येतो। पण हा विषय खूप सूक्ष्म विचाराचा आहे। परमार्थ अध्यात्म साधूंचे विचाराचे सखोलता अलौकिक आहे। आता आपण प्रश्नाचं उत्तर, और जो प्रश्न कसा आहे तर प्रश्नामध्ये एकच लक्षात ठेवा इतरला अहम मी याच्यामध्ये कुटस्थ आभास, आभास कुटस्थ या दोन्हीचे भान अनुभव कसा येतो, क्रमणे येतो का म्हणजे पायऱ्यापायऱ्याने येतो का एकदम येतो, दोन्हीच अनुभव। तर मी उदाहरण दिलं पण इथं अहमवृत्ति भान है, साक्षी और आभास, साक्षी म्हणजे साक्षी आणि आभास। सो क्रमसे वा क्रम म्हणा, आता याचा अनुभव क्रमाने येतो का क्रमावरती याको करो प्रकाश, याचा मला विचार सांगा, ज्ञान सांगा। ठीक है, हे भगवान आपने कहा जो अहम वृत्ति में साक्षी और आभास दोनों का भान होय। हे भगवान आपण जे सांगितलं ते अहमच्या ठिकाणी दोन्हीचं भान होतं, अनुभव येतो। याचे विषय में एक वार्ता नहीं जानो, याच्याबद्दल मी एक विचार कळत नाही, ओळखत नाही, मला कळत नाही, न जानो तुम्ही सांगितल्या विषय मी जाणत। सो कुटस्थ और आभास का भान अहम वृत्ति विषय क्रम से होवे है। उत्तर है फार मोर अहम हे पद, मी हे पद याच्यामध्ये चेतनेचे जीवाचं ज्ञान होतं कुटस्थ।
मी ज्यावेळेस होते उच्चार त्यावेळेस अधिष्ठानाला सोडून होतच नसतो. एक अधिष्ठान जेव्हा अधिष्ठान कुठं असतं त्याला आत्मा म्हणावं तुम्हाला कळण्याकरता, त्याला ज्ञान म्हणावं कुठं अविकारी म्हणजे त्याच्या ठिकाणी विकार नाही. जसं अंतःकरणाच्या ठिकाणी विकार आहेत, काम क्रोध हे सगळे विकार आहेत. पण त्या विकारामध्ये अधिष्ठान चैतन्य कुठं पडलेले प्रतिबिंब आणि कुठं याचं इतपत अनुभव होतो, एकदम अनुभव होतो. पण एवढी नजर नसते, एवढी नजर नसते, बुद्धी सात्विकपणा नसतो. कधीही मीला सोडून अंतकरण व्यवहार करू शकत नाही. जसं देहाला सोडून सावली नसते, देहाला सोडून सावली नाही, तसं अधिष्ठान चैतन्याला सोडून आत्मस्वरूप तुम्हाला शब्द कळण्याकरता आत्मापद घेतो. ते त्याला दृष्टीने साक्षी पद आहे, पण आत्मा साक्षी तुमचं स्वरूप आहे. तुमचं चेतन स्वरूप परमात्मा स्वरूप तुमचं स्वरूप आहे. सच्चिदानंद तुमचं स्वरूप आहे. पण कळण्याकरता साक्षी पद घेतल्यानंतर तुम्हाला साक्षी हे पद कळलं जातं. कशावरून? तुमच्या समोर असणाऱ्या अविद्या किंवा अंतकरण हे कळलं जातं. आणि ज्या ज्ञान कळले त्याला साक्षी म्हणायचं, आणि ज्याचा व्यवहार त्याला जीव म्हणायचा. व्यवहार तेवढा जीव आणि अव्यवहार्य साक्षी तुम्ही. पण ह्या दोन्हीचा अनुभव एकदाच येतो. हे मात्र जरा खूप सकुलता बुद्धीचे आहे. गुरुजींनी सांगावं, तुम्ही चक्कीतून गिरीतून पीठ आणलं का नाही, त्या पिठामध्ये चाळून आणि पीठ असतं का नाही, त्या पिठामध्ये चाळून आहे ना, आणि पिठी बरोबर आहेत का वेगळे वेगळे आहेत? वेगळे आहेत पण बरोबर. पण चाळल्यावर काय अगोदर चाळल्यावर वेगळे पण अगोदर एकच आहेत ना. मग दोन्ही चालणं हो एक येतं का नाही, आणि चाळल्यावर मात्र वेगळं. तसं विचारानं साक्षी वेगळा, कुटस्थ वेगळा आणि जीव वेगळा, हे विचारानं कळेल. पण अगोदर जसं पीठ जोपर्यंत चाळलं जात नाही तोपर्यंत एकच. त्याप्रमाणे अहम ही पद दोन्हीला घेऊन चालते, अधिष्ठान साक्षीला घेऊन चालते आणि जीवाला घेऊन चालते. म्हणून अहम या पदामध्ये दोघांची प्रतीती येते. आणि विचाराने मात्र मग वेगळं वेगळं होतं. विचाराने अगोदर एकत्रता, पण एकत्र जरी असलं तरी स्वरूप वेगळं. पीठ चाळण एक जरी असलं तर त्यात निकष चाळण वेगळीच राहते आणि पीठ वेगळी राहते. तसं पिठासारखं अधिष्ठान तुमचं स्वरूप आहे, चाळणीसारखं देहाधिक जगत किंवा जीव अधिक ते निष्कर्ष आहे, सत्वहीन आहे. परंतु याच्या संबंधाची चेतन होतं. तेव्हा तसं जेवारी कोणतंही धान्य त्याचं कवर राहतच की, मग त्याच्यामुळे त्याला किंमत कवरला आणि कण काढून घेतलं तर तसं तिथे दोघांची प्रतीती अहम या पदामध्ये दोघांची प्रती एकदमच आहे, क्रमाने काही नाही. आणि बाबा हो, हे कळणे खूप भाग्याचं लक्षण. परमार्थाचं ज्ञान कळणं खूप भाग्याचं आहे. समजायचं त्याच्या ईश्वर कृपा. तुम्हाला हे कळायला लागलंय, तुम्हाला तुमच्यापर्यंत हे आवडायला लागलंय, तर याच्यावर एक खुणे तुम्हाला ईश्वराची कृपा. ईश्वराच्या कृपेशिवाय आवडत नाही, कळत नाही. आणि ह्या कळण्याला फल येण्याकरता श्रीगुरूची कृपा. श्रीगुरूच्या कृपेशिवाय फळ येत नाही. याचं उदाहरण तुम्हाला नामदेव आहे. सोबतच ईश्वर कृपेने साधूकडे पाठवलं भगवंताने, पण त्यांच्या कृपेने खरं तसंही काय तुम्हाला हे कळायला लागलं ईश्वर कृपा. आणि याच्यावर साधूंची कृपा झाली की तुम्हाला आनंद करायला वेळच नाही. आणि हे कळण्याकरता तुमची कर्म उपासना चालू ही फार मोठं महत्त्वाचं आहे.
हाँ, अथवा क्रमशः विना होवे है ना. अहम मध्ये दोन्हीची एकदम प्रतीती येते. सावली शरीर तसं वेगळं एकदम प्रचलित. तसं अहमूर्तीमध्ये आभास आणि कुटस्थ चेतन याची एकदम प्रतीती येते. कारण व्यवहार कळताना कळतं की नाही, अनुभव करा. तुमचा व्यवहार म्हणजे अंतःकरणाचा व्यवहार होतानाही तुम्ही त्याला जाणता, आणि जाणं ते अंतःकरणाचं आहे, आणि करणारा त्याचाच प्रतिबिंब जीव आहे. पण एकाच वेळेस प्रतीतीचे क्रम नाही. अगोदर कुठं असतं मग अंत. आता दोनों का एक ही काल में भान होय, आणि एकाच काळात भान होते दोघांचं. तुम्हाला सांगतो, गोटीने सांगतो पुढं. या का आप मेरे को प्रकाश करके बोध करो, आणि याचा मला विस्तार करा. प्रश्न चांगला आहे, अनुभवाचा प्रश्न आहे, आणि याचा मला बोध करा, मला ज्ञान सांगा, कृपा करून सांगा, अशी विनंती आहे. लक्ष आलं का विषय? लक्ष आलं का? कोणाचा प्रश्न आहे? प्रश्न कोणी विचारला? तत्वदृष्टी. तत्वदृष्टी कोण आहे? ऐकणारे. तत्वदृष्टी विचार सगळं का होऊन गेला. आता कोण आहे? तत्वदृष्टी हेच बरोबर. कोणा त्याला उत्तर देतात, नीट ऐका. म्हणून अहम पदामध्ये दोघं ते भावना होतं. ज्ञानाचा अंतःकरणाचा व्यवहार करतो. सोप्या भाषेत ज्ञानाचा अंतःकरण व्यवहार करतो. एसटी चालते, पण ड्रायव्हर शिवाय चालत नाही. मग ड्रायव्हर आणि एसटी एकदम पण चालतच नाही. खरं आणि खोटं ते विचारानंच कळलं जाईल, नाहीतर विचारण्यासाठी दोन्ही येत होते. पण त्या काळी सुद्धा कुठंच असेल. त्या काळच्या पण ती आवरण असल्यामुळे, स्वरूपाला झाकून टाकल्यामुळे अज्ञानाच्या शक्तीनं, म्हणून कळत नाही. पण एकमेकाचा व्यवहार होता झाला, पण त्याच्या सवय होत नाही. आणि ज्याचा व्यवहार तो आभास आहे, आणि व्यवहाराला अधिष्ठान ते चेतन साक्षी आहे. ही तुमचंच आहे, आणि हे तुम्ही थोडं लक्षात घ्या. अनुभव आहे हा. बरोबर. पुढे आता इथे सांगत बसलो तर पुढं राहील. सावधान शिष्य सुन. वाक्य कसं आलंय? सावधान तरी अवधानी केली द्यायचे, मग सर्व सुखास पात्र होते. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. सावधान म्हणजे एकाग्र करून ऐकता विषय, म्हणजे कळेल. सावधान है शिष्य हो सुन. हे भाऊ तू सावध आहेत ना, ऐकता. भाकू उत्तर सार. भाकूच आहे ना, ख ऐका काय? हा भाकू. भाकू उत्तर सार. हो, भाकू म्हणून सांगतो मी. सार म्हणजे यथार्थ, त्यातलं तात्पर्य सांगतो. सुनत नसे अज्ञानतम. ऐकलं जर तर अज्ञान नव्हतं तम राहणार नाही, अज्ञान राहणार नाही. शंका ज्याच्याने यायची त्याला अज्ञान म्हणावं, अज्ञान राहणार नाही ऐकलं तर. सुनत नसे अज्ञान. सुनत आज्ञा. बोधभान उदियार, आणि ज्ञान रूपी सूर्य उगवतो. ऐक पण. आता
याच्याकरता आम्ही नेहमी सांगतो गुरुंनी सांगितलं अध्याय 13वा. 13व्या अध्यायामध्ये खऱ्या खोट्यात निवड आहे. 13व्यामध्ये प्रकृती कार्य जगत आहे आणि साक्षी तो त्याच्याहून वेगळा आहे. हे दोनच वस्तूचा विचार केला. प्रकृती पुरुषाचे दृष्टी, पुरुष हे स्वरूप, साक्षी हे तुझं स्वरूप आणि प्रकृती जगाचं कारण आहे आणि मग तिथं विस्तार आहे. पण हे दोन आणि विचारण करणार आहे. तर तिथं आता तुझं ऐक, ज्ञानरूपी सूर्य उगवेल आणि अज्ञान नाहीच होईल त्याचं चिंतन ऐक. आता हे शिष्य जो त्याने प्रश्न किया, हे बाबा तू जो प्रश्न केला मैं त्याका सारभूत उत्तर कहूँ हूँ, मी त्याचं तात्पर्याने उत्तर सांगतो. तो सावधान होई के सुन. तो कसा ऐक, सावधान होऊन ऐक, चित्ते करून ऐक. कैसा उत्तर आहे, कसं उत्तर विचारायचं ते ऐक. याके सुनशे, हे ऐकल्यावर ही बोध रूपी सूर्य का प्रकाश होते अज्ञान रूपी तमकू नाशे. आणि हे ऐकल्यानंतर ज्ञान होईल आणि ज्ञान रूपी सूर्य प्रगट झाल्यावर अज्ञान रूपी अंधार नाहीसा होईल. आता ही त्याची भूमिका. आता कशा रीतीने उत्तर देतात ती घ्यावी विषय. एकही समय भान है साक्षी और आभास. अरे बाबा एकाच वेळ साक्षी आणि आभास होतो, भान अनुभव येतो. दुसरं चेतन को विषय आणि दुसरं चेतन विषय. एका वेळेस दोघांचं भान होते. कुटस्थ आणि आभासाचं एकाच. मी ही पद उभयवाचक आहे, क्रमवाचक नाही. उभय म्हणून तर माऊली म्हणते एरवी सर्वच्या हृदय देशी, हृदय नाम अंतकरण. एरवी सर्वच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी बुद्धिस्फुरे हरनिष्ठे वस्तू का मी. अर्जुना, एरवी सगळ्यांच्या ठिकाणी अहम अशी जी वृत्ती आहे, अहम अशी जी स्फूर्ती आहे, ती स्फूर्ती ती मी आहे. एरवी सर्वाच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी बुद्धी स्फुरे हरनिष्ठे वस्तू मी. सगळ्याच्या अंतकरणामध्ये मी त्याचं स्फुरण आहे आणि ते मी हे स्वरूप आहे, ही माझं स्वरूप आहे. तरी पण व्यवहार आला की तिथं जीवदशा आहे, जिथं व्यवहार नाही तिथं जीवदश नाही, अधिष्ठान आहे. पण ह्या दोघांच्या संबंधामध्ये दोघांची प्रतीत एकदम येते. व्यवहार आणि अव्यवहार याचा संबंध आहे झाला तो कल्पित संबंध आहे. आणि कल्पित संबंध न कळल्यामुळे त्याचं अधिष्ठान असणार साक्षी त्याच्या ठिकाणी अंतकरणात धर्म वाचतात, परंतु त्या काळी सुद्धा ते नाही. पुण्य ऐकायचं म्हणून सावधान. एक ही समान भान है साक्षी और आभास, दोन्ही एकच अनुभव आहे. जो चेतन विषय आणि दुसरे चेतनाचा अनुभव आहे. पण चेतनाचा अनुभव आहे का जीवाचा अनुभव. तर जीव आणि चेतनाचा कल्पित संबंध, आध्यात्मिक संबंध असल्यामुळे एकदमच अनुभव येतो. पण व्यवहार संपन्न ही साभास आहे आणि व्यवहाराचा प्रकाशक आहे तो कायम आहे. आता त्याचं उदाहरण दिलं कळेल. साचे स्वयंप्रकाश आहे, जीव परप्रकाशित आहे आणि साक्षी स्वतंत्र प्रकाश रूप स्वयं ज्ञान रूप साक्षी. म्हणून तुम्हाला काय कळत नाही, विस्तार न करता तुम्हाला काय कळत नाही सांगा. संकल्प झालेला करतो, मग आवडलेला करतो, अनुभव करता. संकल्प म्हणजे जीव कळण्याकरता आणि दोन्हीला जाणतो तो साक्षी चेतन. तुम्ही स्थिर झालं तर त्या जाणणारा साक्षीचा आणि व्यवहार करू लागला तरी
साक्षीचं. म्हणून माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात, अरे वेड्या, तू त्रिभुवना परते जावीशी दुरी, आधी तू आपले शुद्ध करी. उदय असतं कोणा घरी पिंड मादर सांगोपा. अरे अशक्य ते शक्य करून दाखवतील तो. मला याचा विस्तार नाही करायचा. अशक्य ते शक्य करून दाखव पण जगामध्ये, आणि आम्ही जगाच्या बाहेर आहेत. हो, अशक्य ते पाण्याचं तूप करी, वाऱ्याचं घोडं करी, सूर्याला थांबील, श्रीकार ज्ञानी होईल, तर ही जीवदशा आहे. हे तर नाही, वेळेला माणूस जेवण केलं तरी खरं नाही. एवढं साधूचं सपोर्ट आहे का. मी कुठे सांगायला उत्पत्ती आणि नाश, आणि त्यात अधिष्ठान तू आहेस, त्याच्यावर विषय आहे. वेळे म्हणते तू ते वेळ काळाचं करायचं. भूतभविष्य कळविले उत्तम, परिचय साधूच नाही कळे महिमा. म्हणून एवढे मोठे आम्ही नेहमी सांगतो, मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ हा टेकलं काय राजा उठवायला, आणि हे घर कोणत्या साधून कोणत्या जवळ आणून ठेवलं. विषय असा. म्हणून तो सावधान आहे, साक्षी आणि जीव त्याला कुठं म्हणून सांगितलं ना, तर हे एकदम परत आले तर ज्ञान आणि व्यवहार, पण कळत नाही. न कळण्यामुळे तर सगळं भाव हे झाले. पण सांगतो ऐकून, विषय अंतरतो का. साक्षी स्वयंप्रकाश आहे आणि जीव परप्रकाश आहे. साक्षीच्या प्रकाशन जीव प्रकाशन. जीव म्हणजे अंतकरण विशिष्ट चैतन्य किंवा अविद्या विशिष्ट चैतन्य. अविद्या विशिष्टाच्या संकुचित व्यवहार अविद्याचा, त्याचा स्पष्ट व्यवहार अंतकरणाचा आहे. हे शिष्य एक ही समय साक्षी का और आभास का अहम मूर्ति के भान हो. हे अर्जुनाचं तुम्हाला, हे बाबा, ते एकाच वेळेस अहम या पदामध्ये साक्षी आणि जीवाचं भान होते. सारे प्रकरण विषय आभास शब्द अंतकरण सहित आभास का ग्रहण करणं. अरे वा, किती गोड. साऱ्या व्यवहारामध्ये अंतकरणाचा आभासाचं ग्रहण करायचं, घ्यायचं आहे. व्यवहार तेवढा आभासाचा आहे, आणि त्या व्यवहाराचं अधिष्ठान अव्यवहार अधिष्ठान कुठंच आहे. व्यवहार पृथ्वीवर सगळा व्यवहार होतो. पृथ्वी व्यवहार आहे का. पृथ्वीवर व्यवहार आहे. पृथ्वी व्यवहार आहे का. तसं तू मनाचा संकल्प व्यवहार आणि कुटस्थाच्या बरोबरी असलं तरी पण कुटस्थाच्या ठिकाणी व्यवहार नाही, आणि व्यवहार आहे ते कुटस्थ नाही, पण व्यवहार आभासाचा, आणि हे एकाच वेळेस होतं. आणि याची वृत्ती असेल तर कळतं. हे म्हणून कुटस्थ स्वयंप्रकाश आहे आणि जीव कुटस्थाच्या प्रकरण प्रकाश येत आहे. तसंच तुम्ही बघा, थोडा व्यवहार घ्या लक्षात. तिन्ही अवस्था येतात जातात. जागृत स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्था येतात जातात. त्याच्यामध्ये कोणत्या अवस्था कळत नाही. एक पाठीमागे चला, सगळ्या अवस्था कोणाच्या आहेत. बुद्धीच्या. मग बुद्धीचा व्यवहार कळतो की नाही. बरं, कळणार एकदम आहे का क्रमाने. एकदम आहे. म्हणून एकदम अहम या पदामध्ये कुठंच असं आभासाचा अनुभव येतो का भान होतं. क्रमाने काही होत नाही. आणि याचं नाव काय ग्रंथ आहे. विचारसागर. विचार म्हणजे विवेक. साक्षी स्वयं प्रकाश रूप करके भान होए. साक्षी स्वयं प्रकाश रूप करून अनुभव येतो. और अंतकरण के जो आभास सहित वृत्ती ताका विषय साक्षी नाही. आणि आभास वृत्ती जी साक्षी, त्या आभास वृत्ती अंतकरणाची त्याचा विषय होता साक्षी नाही. त्याचा विषय कुठे व्यवहार आहे. आभासाचं अंतकरण वृत्तीचा व्यवहार कसा आहे. व्यवहारिक आहे. पण ती विषयाकडे धावती वृत्ती, स्वरूपाकडे धावत नाही. ज्याची अंतकरण वृत्ती स्वरूपाकडे असते शुद्ध चित्त अधिकारी असते, ते अधिकाऱ्याचं आहे. पण आभासाची वृत्ती ती सगळे साक्षीला जाणू शकत नाही का अनाधिकारी असल्यामुळे. परंतु
अधिकारी प्रकरण सोडून जर घेतलं तर अंत्यकरण आभासाचा अंत्यकरणावरती व्यवहाराकडे जाते, साक्षीकडे जाऊ शकत नाही. कळतं का? हो. गुरुजी सांगावं. सूर्य पाठीमाग आहे, सूर्य पाठीमाग, सावली कोणकडे राहील? पूर्वेकडे है ना. सूर्य पाठीमाग असं जिकडं पाठीमाग त्याच्यावर सावली असते. मग त्याचं सावलीचं डोकं धरायला काय करणार? सावली हाताला येईल का? कळतं काही? तसं वृत्ती पाठीमाग कुठं पाहते? वृत्तीचा व्यवहार पुढे आहे. वृत्तीचा व्यवहार जरी पुढे असला तर साक्षी जाणतो की नाही? ज्ञान स्वरूप तो आहे, तो जाणतो की नाही? कशावर ना जरा विचार घ्या. पंचविषयापैकी कोणत्या विषयाची इच्छा झाली, त्या इच्छेचं ज्ञात आहे का नाही? पंचविषयापैकी कोणत्या विषयाची इच्छा झाली तर त्या विषयाचं ज्ञान होतं का नाही? आणि ते ज्ञान, तो संकल्प, विषयाकडे जाण्याचा संकल्प अगोदर संस्काराने स्मृती होते, संकल्प होतो आणि त्याचा प्रकाशक तो आहे. आणि संस्कार जन्य झालेला संकल्प तो विषयाकडे होतो, पाठीमागं बघत नाही. पण कोणामुळे कळतं? हे कुठे कळतंय? हो, गंमत आहे. अगोदर इच्छा, इच्छा नंतर संस्कार, संस्काराची इच्छा, इच्छा नंतर संकल्प, आणि संकल्प इच्छेसह संस्कार असं त्याचा अधिष्ठान, तो साक्ष आणि त्याला सगळं कळायला लागलं. पण हे किती विचार करावा लागतो बाबा. हो. आणि ह्याला एकच मी तुम्हाला सांगू गेलो, याच्यावर ईश्वरची कृपा आहे म्हणून तुम्हाला हे कळायला लागलं. अगोदर हे कळण्याचं कारण ईश्वर कृपा. म्हणून अंत्यकरणाची वृत्ती विषयाकडे होती, त्याचा विषय साक्ष नाही, हे लक्षात ठेवा. साक्ष्य स्वयं प्रकाश स्वरूप करके भान होए और अंतकरण की आभास सहित वृत्ती त्याचा विषय साक्ष नाही. अंत्यकरणाचा साभास वृत्ती त्याचा विषय काय नाही? साक्षी. आता याच्यावर गुरुने खूप सांगावं, तुमचा वेळ जातो म्हणून पंक्तीबद्ध बोलतो. घटाधिक बाहेर के पदार्थ विषय जो तो ऐसी रीति है, अब इंद्रिय का और घट का संयोग होवे. आता बाहेरचा पदार्थाच्या ज्ञानाची रीत असे, पद्धत असे, साभास अंत्यकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे जाऊन घटाधिकाला पाहते. अंत्यकरणाची वृत्ती, साभास अंत्यकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे जाऊन घटाधिकाला पाहते. मग ते सूर्यचंद्र पण याच असतं म्हणून त्याचं ज्ञान होतं. नुसती वृत्ती पाहू शकत नाही. साभासास अंत्यकरणाची वृत्ती कोणत्या विषयाला जाणते? हे संस्कारानुसार. तरी पण ह्याच्या ज्ञानाने त्याचं ज्ञान होतं. साभास वृत्ती घटाला जाणते, परंतु याच्यास जाणते अधिष्ठानाच्या प्रकाशाने ती व्यवहार करते. काय सांगा गुरुजींनी? पूर्वीची पद्धत उदाहरण व्यवहारिक द्यावा गुरुजीने. गमतीचं उदाहरण द्यावं गुरुजीने. मला पूर्वी गडे होते पाटील लोकांना, आणि ती पाटी ज्याची खराब होती म्हणायचे, गाव त्रस्त झालेला. हे बुद्धीवर सांगावं बरं का, साभास अंत्यकरणावर सांगावं. आणि ती जर निघाली आणि ती गडी उठवायला लागली, सगळं नदीला बाळ्यात होत असलं दगड होतं ते मूर्ती बाहेर जायचं नका म्हणजे पाटली म्हणतो. तसं त्या अधिष्ठान पाटलाच्या जीवावर पाटलीचा धाक जगाला आहे. तसं अधिष्ठान साक्ष चैतन्याच्या संबंधाने बुद्धी किंवा अंतकरण साभासवरती व्यवहाराला जाणते. ती योग्य आयोग्य वृत्ती जाणते, पण अधिष्ठान चैतन्याला सोडून जाणत नाही.
लक्ष येतं. हो, म्हणजे अंतकरण वृत्तीचा विषय साक्ष नाही येतो. किती प्रपंचाचा विषय सांगता येईल, पण त्याची गरज नाही. जब इंद्रिय का और घट का संयोग होवे तब इंद्रिय द्वारे अंतकरण की वृत्ति निकष के घट के साभास आगर को कार्य व्याप्ति बने अंगर को आगर को येते आगर को ना निकष के घटाधिक समान आकार को म्हणजे घटाच्या आकारासारखे प्राप्त होवे है. आणि बरोबर अंतकरणाची वृत्ती साभास अंतकरणाची वृत्ती घटापर्यंत जाऊन त्या घटाच्या आकाराची वृत्ती होते. त्या आकाराची वृत्ती होते. पदार्थ ज्ञान एकदम होत नाही. नंतर त्या आकारात झाल्यानंतर त्या जायचे जैसे मूसा में गिरा जो ताम्र ताका भूसा के आकार के समान आकार हो, तैसे अंतकरण की वृत्ति भी घट के आकार के समान आकार हो. त्याला दृष्टांत असा आहे शेतीचा सोनाराचा असं दृष्टांत आहे. माळी लोकांचं त्याचं पाणी जातं आणि त्या वाफेच्या आकाराचं पाणी होतं. तशी ही वृत्ती अंतकरणाची वृत्ती विषयाच्या आकाराचं साभास पद्धतच. तेव्हा सोनार तिथे एक असं जातं पाणी कोणाचं मूस आहे, तर ते त्या टाकलं त्या मूसामध्ये मग त्या घटाच्या आकाराचं पेरल्यासारखं असतं. त्याच्यात ते पाणी झालं त्या आकाराचं होतं. तसं अंतकरणाची वृत्ती साभास अंतकरणाची वृत्ती विषयापर्यंत जाऊन विषयाच्या आकारचे होते. नंतर त्याचं ज्ञान होतं, पण साक्षीशिवाय होत नाही. साक्षीच्या सहाय्याने होत आहे. तैसे अंतकरण की वृत्ति भी घट के आकार से समान आकार हो. तसेच अंतकरणाची वृत्ती त्या दृष्टांताप्रमाणे अंतकरणाची वृत्ती जसा विषय असेल त्या विषयाचे आकार होते. गुरुने सांगावं, डोंगर आल्यानंतर डोंगर आकाराच होते का नाही आले ना, आणि झाड आलं तर मनुष्य आलं तर प्रत्येक पदार्थाच्या आकारची वृत्ती होती. बस एवढं. म्हणून वृत्ती कोणत्याही पदार्थाचा आकार झाल्यास त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. हेचपर्यंत तुम्ही आलात. मग विकार वृत्ती संकोच विकास होणार आहे का अधिष्ठान संकोच विकास होणार आहे? वृत्ती संकोचित होती विकास होती, पण संकोच विकास झालेल्या उत्तर जाणते कोण? साक्षी. ज्ञान होता आभासाला, पण ह्या त्रिपुटीचा प्रकाश साक्षी आहे. साक्षीच्या ठिकाणी व्यवहार नसतो. संकोच विकासित नाही, आणि संकोच विकासित आभास वृत्ती आहे, आणि त्याला तू जाणतो. म्हणून साभास हे वेगळं आहे आणि साक्षी ही वेगळं आहे. कारण आता ते अधिष्ठानाकडे नाही त्यांना ना, पण कसे ते नाही आता व्यवहारिक सांगून स्वरूपाकडे आणायचं. आज तसंच आहे, प्रत्येक तसंच आहे. अंतःकरण विशिष्ट चैतन्य पशुचं असो, पक्षीचं असो, मानवतेचं असो, देवताचं असो, त्या आकाराची वृत्ती झाल्यावर ज्ञान होत नाही. हो, आणि युगपत होते जरा क्रमणे होत नाही, जातीक्रमणे. ज्ञान आणि ज्ञानाचा ज्ञाता एकदम आहे. ज्ञाता म्हणजे जीव आहे. व्यवहारिक दशामध्ये विषयाचा ज्ञाता जीव आहे.
लक्ष येतं ना, मग ते पंचविषय होतं. पण एक अंतःकरणाच्या वृत्ती विषयाच्या आकार झाल्याचं होते. आणि हे 12 खडे हे अक्षर सुद्धा त्या आकारची वृत्ती होती, तेव्हा त्या अक्षराचं ज्ञान होतं. साक्षर त्या आकाराची वृत्ती झाल्याशिवाय त्या आकार ज्ञानच होत नाही त्या अक्षराचं, पण साभास वृत्ती. पण हे सगळं वृत्तीचं ज्ञानाचा व्यवहार सुद्धा नाही. अधिष्ठान ज्ञान स्वरूप तू तुझ्या संबंधाने अंतःकरणाची वृत्ती साभास अंतःकरणाची वृत्ती व्यवहार करते. म्हणून अंतःकरणाची वृत्ती विषयाच्या स्ववृत्ती आभास विना नाही होती. वृत्ती आभासाशिवाय नाही नसती वृत्ती, किंतु आभास सहित होय म्हणून ती आभास वृत्ती विशेष. काय ते वृत्ती अंतःकरण का परिणाम आहे. वृत्ती ही कसा परिणाम आहे? अंतःकरणाचा. कारण अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा विषय बनत जाते, पण साभास वृत्ती जैसे अंतःकरण सत्वगुण का कार्य होण्याचे स्वच्छ आहे. कशामुळे ज्ञान होतं? अंतःकरणाची वृत्ती सात्विक आहे म्हणून. सत्वसंधीचे ज्ञान. वृत्ती सात्विक असल्याशिवाय ज्ञान होत नाही, म्हणून अंतःकरण त्रिगुणात्मक आहे. ज्यावेळेस विज्ञानाचे व्यवहार त्यावेळेस सत्वगुण, ज्यावेळेस व्यवहाराचे कमी जास्त होतं रजगुण, आणि ज्यावेळेस काम करत होतं त्यावेळेस तमगुण. पण हे सगळं अंतःकरणच होतं. हे सगळं अंतःकरण त्रिगुणात्मक अंतःकरण. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ज्ञानापुरता व्यवहार घ्यायचा आहे. ते साभास अंतःकरणाची वृत्ती पदार्थ ज्ञान कशामुळे होतं? तर सत्वगुण आहे म्हणून. या ते म्हणून अंतःकरण विषय चेतन का भान हवे आहे. म्हणून अंतःकरण सात्विक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी साक्षी चैतन्याचं भान होतं, अनुभव येतो ज्ञानाचा. म्हणजे ज्ञान वृत्ती न करता साभास वृत्ती न करता मी ज्ञान वाटतंय. ज्ञान मी पण अंतःकरणात थोडे होतो, पण तुम्ही अंतःकरण सविज्ञानी म्हणतो. ही तर कमीपणा होतो, ही तर तत्व आहे, ही तर तत्व आहे. कुठं असं ज्ञानरूप वाटत नाही. ज्ञानरूप आभास वाटतं, पण त्या ज्ञानाचं मूळ अधिष्ठानचं ज्ञान स्वरूप आहे. हे त्याला सांगायचं असतं. मग मी कोण आहे ते त्याचा विचार हे चालू आहे. मग ज्ञान कोणाला होत आहे? सात्विक वृत्ती असली तरी पवित्र लागते, विचारली लागते, त्या स्वरूपात ज्ञान होतं. पण ज्ञान ही त्या व्यवहार साभास वृत्ती करते. मग ती व्यवहारिक असो की पारमार्थिक असतो. त्याविषयी अंतःकरणाचा परिणाम काय वृत्ती आहे. जैसे अंतःकरण का सत्वगुण कार्य होने से स्वच्छ है. याते अंतःकरण विषय चेतन का आभास होय. म्हणून अंतःकरणाच्या ठिकाणी सात्विक असल्यामुळे चैतन्याचं भान होतं, ज्ञान रूपण. तैसे वृत्ती और स्वच्छ अंतःकरण का कार्य म्हणून तसंच अंतःकरण सत्व असल्यामुळे त्याची वृत्ती पण सात्विकच आहे. म्हणजे सात्विक म्हणजे आलंच. तैसे वृत्ती और हे झालं. याते वृत्ती में चेतन का आभास आहे. म्हणून वृत्तीच्या ठिकाणी चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे आभास आहे. और वृत्ती जो उत्पन्न होवे सो आभास सहित अंतःकरण उत्पन्न होवे. वृत्ती जी निर्माण होती ती अंतःकरणामध्ये साभास निर्माण होती. इस कारण से वृत्ती आभास होय. या कारणाने अंतःकरण आभासयुक्त असल्यामुळे या कारणाने ती वृत्ती आभासातून निर्माण होते आणि ज्ञान होतं पदार्थाचं. हे लक्षात ठेव. आता तुझ्या स्वरूपाचं ज्ञान होण्याकरता त्याचा विचार उदा. अज्ञान का आश्चर्य और विषय चेतन. आता विषय बदलला. ज्ञान कसं होतं हे सांगितलं, पण हे अज्ञानाचं अंतःकरण साभास अंतःकरण हे कशाचं आहे, कोणाच्या आश्रित राहते. तर हा विषय जरा थोडासा याच्यापेक्षा विचारायचा आहे.
साक्षी चेतन कोणाचा आश्रय नाही, कोणाचा विषय नाही. अंतःकरण हे अज्ञानाचाच आश्रित करत आहे आणि अज्ञानाच्याच कार्याला विषय करत आहे. आणि ह्या दोन्हीला साक्षी जाणतो. आश्रय विषय साक्षी नाही. विचाराच्या दिशेनं वृत्तीचा आश्रय अज्ञान आहे आणि अज्ञानाचं कार्य पण ते विषय आहे. म्हणून आश्रय विषय अज्ञानाचाच आहे, साक्षी चैतन्य नाही. म्हणून ज्ञातर ज्ञान विहीन जसं ते ज्ञान सुका भरले गगन गाळी होती. आश्रय विषय हे तू आहेस, आश्रय विषयच अज्ञान आहे. मग आता तू कुठे सांग, त्याला विचारायचं आहे. गंमत आहे रे. परवाच कळलं तर फार सोपं नाही कळत. कर्तव्य एवढे कैसा हरे असं एक आहे. नाहीतर पार्याचा राव घेता भूमीवर असं विधून लिहिले हरिपाठ. पाऱ्याचा राव घेताना लवकर येत नाही हातात, तसा मी एखाद्या वेळेस आहे. आणि इथे काय म्हणतात, कर्तव्य एवढे कैसा हरे. मग ते खरे भूमिका करतो, मी खरे भूमिका करत नाही. असं अनुभव गुरुजी सांगा. स्वप्न कसं कार्य, झोपेचं. मग झोपेमुळेच स्वप्न आहे आणि झोपेच्याच आश्रयाने स्वप्न. पण हे दोन्ही साक्षी वेगळा. झोपेला जाणतो त्याचं कार्य स्वप्नाला जाणतो. साक्षी उत्पत्तीनाश रहित आहे आणि सगळं उत्पत्तीनाश भरून स्वरूप आहे. म्हणजे काहीच नाही. आलं का लक्षात? बरं झालं आज राहिला. आज जवळ जाणार होतो तुम्हाला. हे न कळू द्या, पण ऐकून जा. हे तुमच्याजवळ ज्ञान स्वरूप आहेत ना, का कळणार नाही? सगळ्याला कळतंय. फक्त एवढंच, अंतःकरण उपासना झाल्याशिवाय कळण्यात प्रवेश ठसत नाही. मनात हा विषय का राहत नाही? अंतःकरणाचे ग्रहण करण्याची योग्यता आहे, पण साठवण्याची योग्यता स्थिरता नसल्यामुळे. स्थिरता नसतं का, याचं कारण उपासना नसल्यामुळे. उपासना म्हणजे देवाचं ध्यान धारणं नसल्यामुळे. आणि त्याच्या देवाचं ध्यान धारणं त्याला लवकर कळतंय. असं